रामचंद्रजीने अगदी मध्यभागी त्या धनुष्याला तोडलं. ते इच्छन राम मध्य धनुतोरा. आणि जसा धनुष्य भंग पावला, सीताजी मातेने आपल्या हातामध्ये असणारी ती वरमाला राघवाच्या रामचंद्रजींच्या गळ्यामध्ये टाकली. नातच निर्माण झालं. मला आकाशाशी जडले नाते धरणी माते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते. उचलले धनु शंकराचे रामाने सहज उचलले धनु शंकराचे. पूर्ण चाहले जगकरुणाच्या वाकुअंतरी उभे ठाकले भाग्य सावळे उभे ठाकले भाग्य सावळे समोर देते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. त्या धनुष्याला मध्यभागी तोडता बरोबर आमच्या जानकी मातेने आपल्या हातामध्ये असणारी वनमाला राघवांच्या गळ्यामध्ये टाकली. आता बघा, तुळशीदासजी बाबांनी या ठिकाणी शब्द वापरला, ते इच्छन राम मध्य धनुतोरा. रामचंद्रजींनी अगदी मध्यभागी धनुष्याला तोडलं. का मध्यभागी धनुष्य तोडलं? याची अनेक कारणं सांगितले गेली. बरीचशी कारणं आहेत. तर एवढी कारणं पाहायला आपला वेळ नाही, पण 2-3 कारणाचा अभ्यास आपण या ठिकाणी करू. एक कवी म्हणतात, रामचंद्रजींनी धनुष्याला अगदी मध्यभागी का तोडलं? बघा, मिथिला नगरीमध्ये राम आले. कोणते राम आले? राम 3 आहेत. कोणते? एक अगोदर आहेत, ते आहेत परशुराम. एक नंतरचे झाले, त्यांचं नाव बलराम. एक कवी म्हणतात, अरे हा धनुष्य ना परशुरामाने तोडला, हा धनुष्य ना बलरामाने तोडला, या दोघांच्या मध्यभागी जे आहेत ना, ते कोण? श्रीराम. श्रीरामाने धनुष्य तोडला मध्य. एक म्हणतात, हे कारण काही जमलं नाही. व मी सांगतो, अरे हा धनुष्य ना आकाशामध्ये तोडला गेला. मग अरे हा धनुष्य ना पाताळामध्ये तोडला गेला. आकाश आणि पाताळ यांच्या मध्यभागी काय आहे? यांच्या मध्यभागी आहे पृथ्वी. कवी म्हणतात, तो धनुष्य ना आकाशात ना पाताळात, आकाश आणि पाताळ यांच्या मध्यभागी जे पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीवरती तोडल्या गेला म्हणून मध्य धनुतोरा. हे कारण काही जमलं नाही. का मध्यभागी तोडला? त्याचं महत्वाचं कारण बघा. हा जो धनुष्य आहे ना, या धनुष्याचं नाव आहे अजगव नावाचा धनुष्य. हा धनुष्य दधीजी महाराजांच्या हाडापासून तयार झालाय. कथाभाग तुम्हा सगळ्या लोकांना माहिती आहे. वज्रासूर नामक एक दैत्य जन्माला आला. हा वज्रासूर त्याच वेळेस मरेल ज्या वेळेस एखाद्या ब्रह्मनिष्ठ साधूने त्यांची हाडं दिली आणि त्या हाडापासून शस्त्र तयार केल्या गेलं. त्या शस्त्रापासूनच हा वज्रासूर मरेल, अन्यथा तो मारला जाणार नाही. आणि इंद्रदेव सगळे देव दधीजी महाराजांच्या जवळ आलेत. महाराज त्यांची हाडं मागितली. साधूचा जन्मच हा परोपकारा करता असतो ना महाराज, याला परोपकार म्हणतात. आणि बघा, माझे हाडं दिल्यामुळे जर एका दैत्याचा वध होत असेल तर दधीजी महाराज स्वतःची हाडं द्यायलाही तयार होतात. महाराज काय साधूचे उपकार आहे तो या जगावरती. साधू सारखं उपकार करणारा या जगामध्ये दुसरं कोणी नाही. 7 गोष्टी या परोपकारा करता झाल्या आहेत महाराज. रविचंद्रो घन वृक्षा नदी गावच सज्जन. हा साधूचा जन्मच परोपकारा करताय महाराज. एक प्रमाण आहे तुकोबरायांचं. महाराज म्हणतात, काय ते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूते,
ज्ञान संतांच्या विभूती जगाचा ज्ञान संतांच्या विभूती जगाचं कल्याण करण्याकरता ज्या विभूती जन्माला येत असतात ना त्यांना तर संत म्हणतात ना. दजीजी महाराजांना हाडं मागितले जातात. मला सांगा तुमची हाडं जर कोणी मागितली तर तुम्ही जिवंत राहाल की हाडं असे दिले जातात नाही. परोपकार करायचा आहे म्हणून सजनानो दधीजी महाराज आपली हाडं देतात. आणि बघा त्या वज्रासुर दैत्याचा वध करण्यासाठी दधीजी महाराजांच्या हाडापासून 3.5 शस्त्र बनवल्या जातात. एक धनुष्य बनवल्या गेला, तो अजगव नावाचा धनुष्य. हा तोच धनुष्य आहे जो महादेवांकडे होता. महादेवांनी पुढे आपल्या शिष्याला म्हणजे परशुरामजीला तो दिला. आणि हाच तो धनुष्य जो मिथिला नगरीमध्ये परशुरामजींनी ठेवला होता. दधीजी महाराजांच्या हाडापासून अजून एक दुसरं शस्त्र तयार होतं, तो म्हणजे सारंग नावाचा धनुष्य जो विष्णू भगवान परमात्म्याच्या हाताची शोभा अजूनही वाढवतोय. तिसरं शस्त्र तयार झालं, तो गांडीव नावाचा धनुष्य जो अग्निदेवाजवळ होता. आणि अग्निदेवाने तो पुढे चालून आपल्या प्रिय शिष्याला म्हणजे अर्जुनाला दिला. आणि त्याच दधीजी महाराजांच्या हाडापासून अर्धशस्त्र तयार झालं, त्याचं नाव म्हणजे वज्र. आणि या वज्राने त्या वज्रासुराला मारल्या गेलं. पण ऐका, ज्या वेळेस दधीजी महाराजांनी आपली हाडं दिलीत ना महाराज, जरी ऋषीमुनी हाडं देत असले ना त्यांचा जो प्राण आहे ना तो प्राण या त्रिपुटीमध्ये ठेवतात. आणि तुळशीदासजी बाबा म्हणतात, अरे ज्यावेळेस हा धनुष्य तयार झाला ना मध्यभागी त्रिपुटी होती, दधीजी महाराजांचे प्राण होते. आणि रामप्रभू जाणत होते दधीजी हे तर माझ्या कुलातले पुरुष आहे, यांचे जगावरती उपकार आहेत, म्हणून यांना मी माझ्यामध्ये लीन करून घेतलं पाहिजे. अगदी मध्यभागी धनुष्याला तोडलं, कडाडा विजेचा आवाज झाला आणि दधीजी महाराजांचे प्राण हे रामप्रभूंमध्ये कधी विलीन झाले कळलं नाही. म्हणून महाराज म्हणतात दधीजी महाराजांना मुक्त करण्यासाठी तेही जनराम मध्य धनु तोरा. मध्यभागी त्या धनुष्याला तोडलं आणि धनुष्य तोडल्या गेला.